गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तुमचं स्वागत आहे नवीन व्लॉग मध्ये. आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना वेलकम करतोय ह्या व्लॉग मध्ये. वेलकम, नमस्कार मित्रांनो. ही माझी बायको. काय करते आहेस? लसूण सोलते. चाकू घेऊन कांदा कापतेस? नाही, ऍक्च्युली मी नखांना त्रास होऊ नये म्हणून उषामाने मला चाकू दिला हे करायला. नाही तर आम्ही असं करायचं. त्याचं वरचं कडक कडक ते दाबून आपण काढतो. हे कडक कडक असतं ना, ते निघत नाही, नखांना त्रास. तर हे काय आहे? असे का पडले तिथे बॉम्ब? फोडायला. अँग्री बर्ड्स दिवाळीतले आपटी बॉम्ब असतात ना, ते इथे. हा धीरज आहे. हा, आपटी बॉम्ब पडलो की फुटतो. मग बॉम्ब आहे मी. अरे तू बॉम्ब आहेस. आता आपल्याकडे आपटी बॉम्ब शिल्लक आहेत ना, जरा मम्मीची मजा घेऊ. चला आयडिया करू. अरे ती काम करतीये. हा, मग तेव्हा जाऊन फोडायचा पायाच. हा, बघूया ना मम्मी काय. तू तसाच ब्लॉग सुरू ठेव. हातात घे. मम्मीचं काय चाललंय? मम्मीचं चाललंय 2 प्रकारच्या भेंड्या. भेंडी 2 प्रकारची? हो ना. तुला आवडत नाही ना आंबट? तुला आंबट आवडत नाही म्हणून विदाऊट आंबट तुला, आणि सगळ्यांना आंबट आवडते म्हणून सगळ्यांना आंबट. आणि आंबट न टाकायचं कारण म्हणजे ती चिकट लागत नाही, म्हणून त्यात आंबट काहीतरी टाकावं लागतं. टोमॅटो किंवा कोकम किंवा लिंबू असं. आणि हे सगळं तुला आवडत नाही, म्हणून मी म्हंटल चला तुला साईडला काढावी. हे बघ, ही संध्यासाठी काढली आणि ही आपल्या सगळ्यांना कॉमन. काय? फटाके. फटाके वाजताय. कुठे फटाके? असं वाजते. कुठे आहे पण फटाके? कुठे वाजतायत? कुठे वाजतायत का? कुठे वाजतायत? कुठे? ते बघ, आवाज येते का नाही? काय करपलंय का? करपले फटफट काय आवाज येतो? फटाके कुठले? क्या बात हुई. विशेष काय यार? काय विशेष आहे? आज अजिबात काय विशेष नाही. अगं ती फटाके फोडते तुझ्या पायाशी. फटाके फोडते. ऐकायलाच येईना. आपटी बॉम्ब आहे, आपटी बॉम्ब. अच्छा, बापरे. मी म्हणते काय फटफट फटफट केवढे आपटी बॉम्ब फोडले. आवाज येत होता मला. आवाज येत होता. कुठले संपवायचे होते ना. मी कधीपासून मम्मी आपलं नाही टुकटुक आवाज येत होता, पण मला असं आधी तर कळलंच नाही. नंतर उचला रे, आताच आमची कामवाली येऊन गेली. दिवसभर पसरा होईल. काय पण तू मम्मी काय मम्मी तू घाबरली ना अजिबात एकदम? अरे काय घाबरायचं, 8 दिवस झालं तेच ऐकते. टुकटुक फटाके. खूप आवाज बाबा, खूप आवाज. मला असं काय वाटलं की बाहेरचा कसला तरी आवाज येतोय फटाक्यांचा, म्हणून मी घाबरली नाही खरं तर. गोळा करते फोडलेले फटाके. उरलेलं नाही. तिला एक्साइटमेंट होती गोपी बाबा, तू घाबरशील, उड्या मारशील मला वाटलं पायात फटाके फोडल्यावर. आई तर म्हणते की ये तो हमारा रोज का काम फटाके फोडायचा. रोज फटाके फोडायचा. बाहेरून आवाज येतोय, मी तर कुठे शोधत होते, मला कळलंच नाही. म्हणजे वाटत होतं टुक 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 आवाज येत होता मला, टुक टुक टुक. पण मम्मीला कळलं नाही, ते आम्ही फोडले असते. ते काय, आता तुम्हाला सवय झाली फटाके फोडायची, आणि त्यात फटाकडा घरात आहे म्हणताना घरात सवय लागायची. फटाक्याची सवय नाही. हो, हा काय फटाका फुटत असतो रोज, त्यामुळे काय वाटत नाही थोडा पण आला तर. धीरजला तर खूपच सवय लागली असेल माझ्यापेक्षा जास्त. माझ्या एवढी शांत कोण नाहीये दुनियात. नको बाई, काय पडते. ए नको बाई, तू शांत राह. माझ्या एवढा कोणी शांत नाहीये दुनियामध्ये. आणि मला फटाका बोलतात. आता मी शांत बसले. आता मी शांत बोलणार. ठीक आहे, फुटते ना प्लीज. फुटते तर नाही बोलायचं. तेवढं शांत नको. बाकी तू काय पण तुम्ही बोलले मी फुटते. पण छान वाटतं फुटलेली. अशीच 12 महिने दिवाळी. नाही, बरोबर माझी घेतायत. मजा घेतायत. तुझे कशाला घेऊन? पप्पा पण म्हणतात फटाकडे काय करते. फटाकडे मी नाही फटाकडी, ह्यांनी मला बोलला मी फटाकडी म्हणून. ते बोलतात 12 महिने तू फुटतच असते. फुटते का पप्पा मी? नाही तू चांगली असते. पॅडी माझी लाडाची, पप्पांच्या लाडाची. घसा खराब होता ना तिचा. चिमणी आहे. सारखी. तर तुम्हाला ना आज मी काहीतरी दाखवते. काय दाखवणार आहे? सांग ना.
तर आम्ही ना एक बाहेर दिवा लावतो, तर तो दिवा मम्मी कुठल्या भरस्वरात लावते. भरस्वरामध्ये तर तो दिवा ऑलमोस्ट 20 ते 22 तास तसाच चालतो बिना तेल ओतता. जेवढं तेल आहे ना पंतीमध्ये, थांबा दाखवते. बिना तेल ओतता नाही, म्हणजे बिना तेल म्हणजे जेवढं पहिल्यांदा तेल ओतलंय ना फर्स्ट टाइम त्या पंतीमध्ये, तेवढ्याच तेलावरती तो 20 ते 22 तास चालतो. आता थांबा मी तुम्हाला दाखवते किती वाजलेत. आता वाजलेत, या घड्याळात वाजलेत 11:15. ठीक आहे, 11:15 वाजलेत. आता आपण दिवा लावूया आणि बघूया संध्याकाळी परत किती वाजेपर्यंत तो चालू. ओके, आता आपण ना अजून एक आहे की हे का आपण याच्यात पिवळं काय टाकलंय, ही ना येलो मोहरी आहे. येल्लो मोहरी आहे आणि निगेटिव्हिटी दूर होते, निगेटिव्हिटी येत नाही घरात, रिमूव्ह होते. त्यामुळे प्रत्येक दिव्यामध्ये ही मोहरी टाकायची आणि सिनेमन पावडर, जी दालचिनीची पावडर असते, त्यामुळे निगेटिव्हिटी रिमूव्ह होते. ओके, आता आपण टाकूया. आता मी भरस्वरामध्ये तेल ओतत आहे. आता मी भरस्वरामध्ये वात लावते. आता बघा तो किती वेळ जाईल, म्हणजे भरस्वराला खूप महत्व आहे. ओके, आणि सोडायचं. ओके, मी माझा श्वास रिमूव्ह केला. आता वाजलेत 11:15. आता आपण बघूया की किती वेळ, किंवा रात्री नंतर आपण परत एकदा रात्री बघूयात की किती वेळ जातो, किती तेल कमी झालं. येस, काय करते रे, काय आलं Amazon वरून बघू दे. ऑर्गनायझर का? आणि हे एवढं सामान काय कशाचं पडलेलं आहे? अरे हे माझं मेकअपचं सामान आहे. अच्छा, एवढं? अरे बापरे, एवढ्या पेन्सिल्स कशा आहेत? म्हणजे ह्याच्यात काय काय मस्त दाखव ना. ह्याच्यात लिप लायनर आहे, काजळ आहे, आयलायनर्स आहेत, आणि बस. काय काजळ मला आवडतात, पण काजळ माझ्या डोळ्याला राहत नाही, म्हणून मी वेगवेगळे ट्राय करण्याच्या नादात खूप काजळ आणले. तर हे काजळ आहे, दीज आर लिपस्टिक्स. ओके, आणि बाकीचं सामान आहे. सगळं बसेल ना त्यात? बसवायचं, नाही बसलं तर नवीन मागवायचं दुसरा. मेकअप, तेच तिचं मेकअपचं सामान आहे ना, तर ते ऑर्गनायझर मागवलंय. सगळं ठेवणार आहे ती व्यवस्थित ऑर्गनाइज करून. तुझ्या लक्षात राहील का? मला ऑर्गनाइज करायला किती आवडतं तुला माहिती आहे ना. ते ऑर्गनाइज केलेलं लक्षात राहतं का? माझ्या राहतं सगळं लक्षात. आता सगळं ह्याच्यातच ठेवायचं, म्हणजे काय दुसरीकडे शोधायची गरजच नाही. हो. छान आहे, मस्त आहे. छान आहे ना. हो ना, खूपच मस्त आहे. आणि हे माझं भाऊबीज. बर, आता हे भाऊबीजचे गिफ्ट, हे सगळे चॉकलेट 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 सगळे चॉकलेट्स हे फक्त संध्या खाणार आहे. येस, आणि हा आहे मिक्सर. बॉशचा मिक्सर. बॉशचा मिक्सर. प्रॉपर डॅमेज बिमेज सगळं बघायला लागलं आता. हा मिक्सर ओपन करायला मिक्सर बाजूला घ्या. एवढी गडबड आता काय पळून जातोय कुठे? किती मस्त आहे ना. खायला एकच नंबर. जरसं पाणी डालणे का? एक नंबर. भावाने दिलाय मग चांगलंच असणार. हो, भावाने दिलाय ना, छानच असणार. हो काय, माझ्या दादाने दिलाय. एकच नंबर आहे. वेगळं येस, मी हे दुसरं बांधलं आपल्याला. वाव, ज्युसर आलाय. ज्युसर येते. येस, हा बघ ना, मस्त आलाय. किती खुश झाली संध्या. दादाने दिलाय. पप्पा जास्त खुश झाले. दादाने दिलाय.
पप्पांना नवीन काय आणलं ना खुश असतात. खूप खूप येतो. त्यांना इतका आनंद होतो ना नवीन वस्तू घरात आली की, आणि खूप हौशी आहेत ते. खूप म्हणजे खूपच. मिक्सरची पूजा, मिक्सरची पूजा, अगरबत्ती ओवाळा, हळद कुंकू टाका. आम्हाला असं त्याला आता हे द्यायचं ना, रेकी रेकी नाही ते त्याला काय द्यायचं, अफर्मेशन्स द्यायचे, एनर्जी द्यायची आणि सांगायचं की तू आमच्यासाठी जी मेहनत करत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आमच्यासाठी या घरात आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्या घरात आल्याबद्दल धन्यवाद. तुझे स्वागत आहे, तुझे स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आणि तुला खूप धन्यवाद. तू आमची सेवा करणार आहेस, तुला खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी तुला इथे पाठवलं त्या सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद. दादाला धन्यवाद. दादाला धन्यवाद. संध्याच्या दादाला धन्यवाद. त्याच्या आधी कोण असेल त्याला धन्यवाद. ज्यांनी हे बनवलंय त्याला धन्यवाद. हो. सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. चला, कारण प्रत्येकाच्या आधी कोणतरी असतं. आणि माझं हे मस्तपैकी असं ऑर्गनाइज झालेलं आहे. सगळं व्यवस्थित बसलंय, म्हणजे आत्तापर्यंत जेवढं सामान माझं आहे तेवढं तर व्यवस्थित बसलेलं आहे. एक्स्ट्रा काही असेल तर ते बसणार नाही असं मला वाटतंय, कारण की हा खूप पॅक झालेला आहे. ठीक आहे, पण डेलीवाल्या गोष्टी आपण ह्याच्यात ठेवू शकतो. अरे वा, खुर्चीची मजा घेत बसली ही पोरगी. काय चाललंय तुझं इथे बसून? एडिटिंग. ओके ओके ओके. बसा बसा खुर्चीवर. छान वाटतंय यार. छान वाटतंय ना. हो. अरे ते हे दाखवलं का, दिवा दिवा आपला सकाळ हा, चल ना दाखव ना आम्हाला लवकर. तुमच्या कशाला सायलेन्सर लावला पाहिजे. हा, चेअर आली खाली. आता वाजलेत पावणे 11. ठीक आहे, आता आपण बाहेरचा दिवा बघूया. ठीक आहे, आपली लाईट. हा, हे बघ, दिवा अजून जळतोय आणि एवढं तेल अजून शिल्लक आहे. दिसलं? बरं, बघ ना. मस्त आहे ना? हा, ये. तर दॅट्स इट फॉर द डे. दॅट्स इट फॉर द डे. तर आजचा ब्लॉग आम्ही, म्हणजे मी एकटीच, मी पण इथेच एंड करते, कारण की धीरज कपडे शूटिंग नाही करत आहे. धीरज शूटिंग करत आहे. घेतलं. तर धीरज शूटिंग करत आहे. तर मम्मी सांगते की दिवा दाखवला का, तर मी दिवा दाखवलेला आहे. तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. ओके, टाटा, बाय बाय बाय. बाय. मध्ये भेटूया. बाय.